हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आहे शनिवार आणि आषाढी एकादशीची सुट्टी पण आहे मुलांना। तर आषाढी एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर चला आता वाजलेले आहे 6, माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आजचं दिवसभराचं रुटीन माझं कसं आहे ते ह्या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर माझी आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर मग मी अगोदर आता मुलांना तर आज सुट्टी होती, तर मुलांना सुट्टी असल्यामुळे मग ज्या दिवशी सुट्टी असेल ना त्या दिवशी मग मी देवपूजा अगोदर करून घेत असते आणि नंतर मग किचनमध्ये शिरत असते। तर असं असतं माझं दिवसभराचं रुटीन। तर तुम्हाला इथे जे पांढरं फूल दिसत असेल ते आपल्या पांढऱ्या जास्वंदीचं आहे आणि ते थोडंसं उशिरा उमलतं बरं का। मी कळी ठेवली होती, त्यानंतर मग कलश वगैरे असा व्यवस्थित स्वच्छ घासून घेतला, कलशाला छान अशी पानं लावली, त्यानंतर नारळ पण धुवून घेतला, त्यावरती हळदी कुंकू वाहून फूल छान ठेवून घेतलं, रांगोळी काढली आणि दिवा वगैरे लावून छान देव पण घासलेले होते। आणि फुलं काय आज जास्त एवढी मोगऱ्याला ह्याला जास्त आली नव्हती बरं का। आणि चापायला खूप पाहिलं पण त्याला एकच फूल मला सापडलेलं होतं। विठ्ठलाला सुद्धा मंजुळाच वाहून घेतल्या आणि छान अशी ही देवपूजा करून घेतलेली आहे। आणि अशी घरामध्ये सकाळ सकाळ देवपूजा झाली ना तर एकदम प्रसन्न वातावरण होतं। देवपूजा झाल्याच्या नंतर तुळशीला पण पाणी घालून घेतलं। तर मी असं कुंडीमध्ये ना अशी तुळस लावलेली आहे। आता ही कृष्ण तुळस नाही बरं का, अशीच मी रोप लावलं होतं तर मग ती आली होती आणि कृष्ण तुळस लावली ना ती पण छोटी आहे, अजून दुसऱ्या कुंडीमध्ये आहे। त्यानंतर मग तुळशीला अगरबत्ती हळदी कुंकू लावून घेतलं, त्यानंतर मग छान अशी दारामध्ये रांगोळी काढली विठ्ठल रुक्मिणीची, त्यावर पण हळदी कुंकू टाकून घेतलं। आणि नंतर मग किचनमध्ये आल्याच्या नंतर मग मी गॅलरी उघडलेली, गॅलरीमध्ये अशी झाडं लावलेली आहेत। तर मग मी रोज दरवाजा उघडून अगोदर ही झाडं पाहत असते की कुठलं झाड सुकलं की काय, फुटलंय का नाही व्यवस्थित, ते असं पाहत असते। ते असं रोजचं असतं माझं ते। आणि हे सुद्धा झाड दिसतंय ना ते सुद्धा खूप छान आहे बरं का, याची पण कांडीची येते। तर हे चिनी गुलाब वगैरे मी सगळं असं छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये लावलंय, तर अशी ग्रीनरी पाहिलाय ना एकदम मस्त वाटते। बाहेर मी गॅलरीमध्ये लावलेलं आहे आणि इकडं पहा मी डब्यामध्येच आहे ना बकेटमध्ये अशा मिरच्या लावलेल्या आहेत। त्या मिरच्याच्या झाडांना ना मिरच्या पण लागलेल्या आहेत आणि तुम्ही इथं सुद्धा पाहू शकता। आपल्या ह्या मिरच्यांना मी जवळजवळ एक डिश भरून मिरच्या तोडल्या होत्या, त्यानंतर एवढी फुलं आणि कळ्यासुद्धा आलेल्या आहेत आणि मिरच्या पण लागलेल्या आहेत। त्यानंतर आपली जी जाई आहे ना तर ती इतकी फुटलेली आहे ना, तर इकडे बघू तुम्ही शकता किती मस्त अशी ती अशी लांब लांब झालेली आहे आणि तिला एकदम अशी मस्त फुलं येतात बरं का। तर मी देवपूजेमध्ये सुद्धा हे फुलं वापरत असते आणि एकदम अशा मस्त कळ्या आलेल्या आहेत। तर ह्याला आता खाली लावायचं आहे मला, पण बघू आता कधी वेळ मिळतो खाली लावण्यासाठी, कारण आता खूप मोठं झालं आहे तर मग अडचण करते ते। त्यानंतर आता 2-4 दिवस दिवसभर पण पाऊस होता, रिमझिम रिमझिम। तर त्या पावसामध्ये ना ह्या पांढऱ्या जास्वंदीला एवढं असं ओझं झाल्यासारखं झालं आहे आणि इतकी छान अशी फुटली। तर ह्या पानांचं तिला ओझं झालं आहे ना, तर तिचं फांद्या बघू शकता तुम्ही अशा कल्ल्यासारख्या झाल्यात। तर म्हटलं आता ह्याला बांधावी लागतील, तर आता बघू एखाद्या दिवशी बांधून घेऊ। त्यानंतर मग किचन वाट्यावरती मग मी हा शाबू भिजायला घातला होता रात्रीच। तर मग असं आता शाबू आपल्याला खिचडी करायच्या म्हटल्यानंतर मुलं लहान जर घरात असतील तर मग आदल्या दिवशीच तयारी करावी लागते बरं का। त्यानंतर मग मी शेंगदाणेसुद्धा असे भाजून ठेवले होते। आता जर घरामध्ये नुसतीच मोठी माणसं असतील तर मग आपण सकाळीसुद्धा शाबू भिजू घालू शकतो, कारण ते जरा थोडीशी उशिरा खिचडी केली तरी चालते। तर पण लहान मुलं असली तर मग संध्याकाळीच आपल्याला ही तयारी करून ठेवावं लागते। आता शेंगदाणे ना खरपूस असे मंद गॅसवरती मी बराच वेळ भाजून घेतले होते आणि रात्रीचीच भाजून ठेवली होती, ही आदल्या दिवशीची तयारी। त्यानंतर ही दुसऱ्या दिवशी मग मी असे छान असे एका ताटामध्ये जेवढी खिचडी बनवायची ना तेवढे शेंगदाणे घेतले आणि त्यानंतर मग असे थोडेसे चुरगळून घेतले आणि पाकडून घेतले। तर मग जास्त असं टरफलं खिचडीमध्ये दिसत नाही। त्यानंतर मिक्सरमध्ये असे जाडसर कुटून घेतले आणि जाडसर केल्यामुळे ना खिचडी खायला खूप भारी लागते। त्यानंतर आता फराळ म्हणल्यानंतर मुलांचं असं उपवास धरण्यासाठी खूप इच्छा असते आणि त्यांना खूप आवडतं बरं का, कारण त्यांना खिचडी खायला आवडते ना त्यामुळं। तर त्यानंतर मग मी जे उन्हाळा कामामध्ये जे उपवासाचे पदार्थ बनवलेले आहेत, म्हणजे जसं की पापड्या, चकली वगैरे ते सगळं वेपर्स ते सगळे तळण्यासाठी घेतलं। कारण तर इथं पाहू शकता आपली चकली ना एकदम अशी मस्त फुगलेली होती। त्यानंतर मग मी ह्या शाबू बटाट्याच्या पापड्या पण केलेल्या होत्या आणि हा बटाटा पापड, तर हा पापड तळताना ना एकदम गॅस कमी करावा लागतो बरं का, नाही तर मग तो असा करपून जातो, पण खायला ना एकदम मस्त लागतो। तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मी पापड्या बनवल्या होत्या ना, तर त्या सगळ्या अशा भरपूर तळून घेतल्या। कारण काय होतं दिवसभर मुलं आहेत ना सारखं चुनू चुनू खात राहतात, तर मग त्यांना हे पुरत नाही। मग असं एकदमच असं भरून ठेवलं ना
तळून घेतलं ना तर मग जरा बरं पडतं आणि दिवसभर त्यांना पाहिजे तेव्हा ते डबा उघडून घेऊ शकतात आणि खाऊ शकतात. तर मग मी आज एकदमच असं तळून ठेवलं होतं. तर म्हटलं आता संध्याकाळी जर कमी पडलं तर परत तसं तळता येईल. तर आपण घरामध्ये शेंगदाण्याचे लाडू वगैरे जे बाहेरचं असतं ते थोडंसं आणत असतो, पण थोडंसं असं पापड्या वगैरे पण मुलांना खायला आवडतात. तर मग मी असं डब्यामध्ये ना थोडेसे निवल्यानंतर भरून ठेवलं, म्हणजे ते आता पावसाळ्याचं वातावरण चालू आहे ना, त्यामुळे ते थोडंसं असं लूज पडल्यासारखं होतं किंवा सादळल्यासारखं होतं. तर त्यानंतर तर हे वेपर्स जास्त भुगा झाला असता डब्यामध्ये, तर मग मी एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये वेगळेच भरून ठेवले, जेणेकरून मुलांना ते खाता येतील. त्यानंतर मग कपडे वगैरे मी सगळं धुवून घेतले, वाळायला घातले आणि त्यानंतर मुलांच्या आंघोळ्या वगैरे सगळं झालं होतं. तर त्यानंतर मग मी खिचडी लगेच बनवायला घेतली. तर मग आता खिचडी बनवताना आहे ना, मिस्टरांना हिरवी मिरचीची बनवायची होती आणि मुलांसाठी लाल मिरचीची, असं आहे आमच्या घरामध्ये. तर सगळ्याचे चोचले पुरवावे लागतात. त्यानंतर मिस्टर आले होते केळी आणि दही घेऊन. तर मग दह्यासोबत आहे ना खिचडी खायची असेल तर मग दहीच लागतं बरं का, कारण दह्यासोबत खिचडी खायला अपूर्णच आहे आणि मला पण दह्यासोबत खिचडी खायला खूप आवडते. तर मग मिस्टरांना हे ताट केलं होतं. आहेत 4. दुपारनंतर सगळी कामं आवरल्याच्या नंतर थोडासा आराम केला आणि आता विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आम्ही दर्शनासाठी निघालोय. म्हणलं चला आज एकादशी आहे तर मग दर्शनासाठी जाऊन येऊ. तर आता सकाळी जायचं होतं बरं का, पण सिद्धीला क्लास होता ना, त्यामुळं मग काय जाता आलं नाही आणि सकाळची कामं पण भरपूर असतात. तर म्हटलं संध्याकाळी 4 वाजता निवांत जाऊन येऊ, म्हणजे थोड्या वेळ मंदिरामध्ये बसता पण येतं. आणि आता मैत्रिणी पण सगळ्या येणार आहे खाली आणि मग नंतर आम्ही सगळ्यासोबत जाणार आहे. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इकडे बघा सिद्धी आवरती आहे. चल पटकन चल. आमची चिल्लर पार्टी दर्शनासाठी जायला कशी मस्त तयार झाली. आमच्या गार्गीचा आणि शिवण्याचा लूक बघा. रुद्र कुठं जायचं आहे आपल्याला? बाप्पाला ना, बाप्पाला जायचं आहे ना. रुद्र कसा हसतोय बघा. बघा चाललो आहे आता सगळे दर्शनासाठी. ए ऋदू इकडे, तिकडे नको जाऊ, चल चल इकडे. तर बघा आता आम्ही चाललोय सगळ्या मैत्रिणी आणि आमच्या मावशी सुद्धा आल्यात बरं का. तर त्यांच्यासाठी आम्ही थोड्या वेळ थांबलो होतो. होय ऋदू, पाणीपुरीवाले काका नाही ती बरं आहे ना. नंतर काढू चल. तर बघा हे मंदिर आमच्या घरापासून जवळच आहे. तर मग आम्ही आलो होतो या मंदिरामध्ये. तर इथं ना प्रसादाची पण सोय होती आणि त्यानंतर बरेच भाविक भक्त इथं मंदिरामध्ये दर्शनासाठी येत होते. तर मग आम्ही ना आलो होतो. तर इथं बरेच लोक दर्शन करून प्रसाद घेऊन पण गेले होते आणि त्यानंतर आता संध्याकाळची वेळ होती ना, तर मग आता संध्याकाळी जास्त लोक बाहेर पडतात. तर मग संध्याकाळी आता गर्दी व्हायला लागली होती. छान अशी विठ्ठलाची मस्त अशी रांगोळी काढली होती. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पाहू शकता तुम्ही इथं, एकदम मस्त अशी सुरेख दिसत आहे आणि खरंच खूप भारी वाटलं. त्यानंतर मग आम्ही फुलं वगैरे आणली होती ना, तर मग आम्ही सगळ्यांनी फुलं वगैरे प्रसाद वगैरे आणला होता, तो ठेवून छान असं दर्शन घेतलं. तर सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या. तर आम्ही असं कुठं जायचं म्हटलं ना तर सगळ्यासोबत येत तर आम्ही दर्शने घेतल्यानंतर मग मंदिरामध्येच एका साईडला बसून घेतलं. तर छान असे गाणेसुद्धा मंदिरामध्ये लावले होते विठ्ठलाचे. आणि इकडं तुम्ही पाहू शकता एक छोटी मुलगी होती, तर ती इतकी सुंदर डान्स करत होती ना, तर तिचे पप्पा तिला असे ओढत होते. तर त्यासाठी हा व्हिडिओ शूट केलेला होता आणि खरंच खूप भारी मुलं ॲक्शन करतात बरं का. तर त्यांनासुद्धा तो आनंद घ्यावासा वाटतो.
आता दर्शन घेऊन बसल्याच्या नंतर छान अशी गाणी पण आम्ही ऐकत होतो आणि त्यानंतर मग सगळ्या अशा शांत बसल्या होत्या. तर ह्या आमच्या मावशी आहेत पूनमसोबत ज्या आहेत त्या. तर मग त्या बोलल्या की आपण एक एक छान अशी फुगडी खेळू कारण अशा मंदिरामध्ये फुगडी खेळलेलं चांगलं असतं. तर मग त्यांना म्हटलं चला अगोदर तुम्ही आणि पूनम मावशी खेळा. त्यानंतर आम्ही फुगडी खेळल्याच्या नंतर आहे ना परत सगळ्या महिला खेळायला लागल्या. नाहीतर मग फक्त दर्शन घेऊन सगळ्या अशा गप्पा मारत बसल्या होत्या. तर मग असं मंदिरामध्ये आल्याच्या नंतर असा आनंद घ्यायला खरंच खूप भारी वाटतं बरं का. कसा व्हिडिओ काढतात काय पोरे. सगळ्या बायकांनी फुगडी वगैरे खेळली आणि त्यानंतर खरंच खूप छान वाटलं बरं का. तर इथं दत्त महाराजांची आणि स्वामींची सुद्धा मूर्ती आहे. तर तिथं पण दर्शन घेतलं. त्यानंतर मग इथं महाप्रसाद होता केळी आणि खिचडी. तर मग तो आम्ही घेतला आणि त्यानंतर निघणार होतो आम्ही घरी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि श्री स्वामी समर्थ.